स्वर्गीय वसंतराव डावखरे स्मृती पुरस्कारासह कोकणातील शिक्षक संस्था चालकांचा सन्मान. कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कार्य करणारे 151 आदर्श शिक्षक, 30 शिक्षकेतर कर्मचारी आणि 11 आदर्श संस्थाचालकांना आज सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान पुढील वर्षापासून या पुरस्काराबरोबरच आदर्श शाळा पुरस्कार येणार असल्याची घोषणा स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली. पुढील पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडीकडून होणारा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ कोकणातील गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालकांचा सन्मान करताना आनंद होत आहे. तर पुढील वर्षापासून आदर्श शाळांना पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा स्वागताध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी केली. त्यानंतर शिक्षकांचं एक प्रातिनिधिक नेतृत्व म्हणून श्री मणिलालजी रतिलाल शिंपे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. हरिस्पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर म्हणून कार्यरत करताना तत्कालीन महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंगजी कोश्यारी धन्यवाद सर. आणि यानंतर आपल्या शिक्षकेतर बंधू भगिनींमधून सुजाता उदय गोखले मॅडम, श्री वाणी विद्यालय हायस्कूल कल्याण, तर यांचाही या ठिकाणी आपण यथोचित सन्मान आपण करत आहोत. सन्माननीय सुजाता उदय गोखले मॅडम. धन्यवाद सर.